भट्टीसारखे कुरकुरीत खारे शेंगदाणे घरी बनवायचं म्हटलं की वेळ फार लागेल याची तुम्हालाही चिंता वाटते। सोबतच भरपूर सारं मीठ खराब करावं लागेल, म्हणून तुम्ही हे घरी करणं टाळता का? मग आता चिंता सोडा, कारण मी आज तुमच्यासोबत एक अशी ट्रिक शेअर करणार आहे ज्यामुळे ना तुम्हाला ढीगभर मीठ गरम करावं लागेल ना तुम्हाला जास्तीचा वेळ घालावा लागेल। कारण आजचे हे शेंगदाणे आपण फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्येच बनवलेले आहे, ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि शेंगदाणे खाऊन मनही भरेल। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आता भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी दोन प्रकारचे शेंगदाणे दिसत असेल। एक आहे सोलापुरी शेंगदाणे आणि दुसरे घुंगरू, म्हणजेच आपण रेग्युलरली भाजी करता वापरतो ते शेंगदाणे। आता हे खारे शेंगदाणे बनवायचं म्हटलं की शक्यतो हे सोलापुरी शेंगदाणे वापरले जातात, पण जर तुमच्याकडे हे नसतील तर आपले रेग्युलरचे शेंगदाणे वापरले तरी देखील चालणार आहे। माझ्याकडे हे आहेत म्हणून मी अर्धा किलो सोलापुरी शेंगदाणे घेतलेत। आता हे आपण सुरुवातीला कुकरमध्ये उकडवून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकरमध्ये 1.5 तांब्या पाणी घातलं। आता यामध्ये 1.5 चमचा मीठ घालूयात। लगेचच घालूयात घेतलेले संपूर्ण अर्धा किलो शेंगदाणे। अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर असे शेंगदाणे नसतील तर रेग्युलरचे शेंगदाणे वापरले तरीही चालेल। व्यवस्थित मिक्स करायचे आणि कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची। आपली एक शिट्टी झाली आहे, गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात। तर बघा, काही वेळातच आपला कुकरही थंड झालाय। यामध्ये जराही वाफ शिल्लक नाहीये। लगेचच झाकण खोलून बघते तर बघा, आपले शेंगदाणे या ठिकाणी व्यवस्थित असे उकडले गेले आहेत। जास्त सॉफ्ट झालेले नाहीयेत, फक्त यावर थोड्याशा सुरकुत्या आलेल्या आहेत। कुकरमध्ये हे उकडवून घेतल्यामुळे पातेल्यामध्ये उकडण्याचा आपला या ठिकाणी वेळ बऱ्यापैकी वाचलाय। लगेचच हे झाऱ्याने निथळून घेऊयात आणि एखाद्या सुती कपड्यावर सुकायला घालूयात, जेणेकरून हे पटकन सुकतील। तुमच्याकडे जेव्हा कधी एक्स्ट्राचा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ही कृती करून ठेवली तरी देखील चालणार आहे, कारण जेवढे शेंगदाणे व्यवस्थित सुकलेले असतील तेवढेच आपले खारे शेंगदाणे पटकन तयार होतात, वेळ कमी लागतो आणि मस्त असे कुरकुरीतही तयार होतात। आता हे मी फॅन खाली ठेवते जेणेकरून पटकन सुकतील। तर काही वेळानंतर आपले हे शेंगदाणे बऱ्यापैकी कोरडे झाले आहेत। यांचं वरील साल बऱ्यापैकी सुकलेलं आहे। माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी लगेचच हे भाजायला घेते। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अजून थोडा वेळ सुकवून घेतले तरी देखील चालणार आहे। लगेचच हे भाजायला घेऊयात। त्यासाठी मी या ठिकाणी जाडबुडाचा थोडासा पसरट आकाराचा पॅन घेतलाय। यामध्ये आपण घेतलेलं मीठ थोडंसं पसरवून घालायचे। जास्त मीठ वापरण्याची गरज नाहीये, मोजून 3-4 चमचे किंवा तुमचा पॅन पूर्णतः कव्हर होईल इतकं मीठ घालायचंय। संपूर्ण मीठ पसरवून घातल्यानंतर जरा वेळ हे गरम होऊ द्यायचं आणि लगेच यावर थोडासा पाण्याचा हपका म्हणजे शिंतोडा मारायचा, ज्यामुळे मीठ अशा पद्धतीने घट्टसर या पॅनला चिकटून बसतं। जर हे एका ठिकाणी गोळा झालं असेल तर मीठ ओलं आहे तोपर्यंतच लगेच हे पसरवून द्या या पद्धतीने, म्हणजे आपल्या या पॅनला छान अशी मिठाची कोटिंग होते। आता ही कोटिंग सुकल्याबरोबर लगेच यावर शेंगदाणे घालायचे। जास्त वेळ जर हा पॅन असाच कोरडा गरम व्हायला ठेवला तर ही कोटिंग पुन्हा निघू शकते। आता एकदम गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि शेंगदाणे मध्ये अधे हलवत खरपूस भाजून घ्यायचे। मध्ये अधे आवर्जून हलवा, नाहीतर मग हे तव्यावर भाजल्यासारखे होतील, भट्टीसारखे नाही। त्यामुळे ही एक मात्र नक्की काळजी घ्यायची आहे। तर बघा, शेंगदाणे भाजताना पुन्हा एकदा तुम्हाला ओले झाल्यासारखे जाणवतील, कारण यातील पाणी पूर्णतः निघून जाते। तर असं सतत हलवत राहिल्यानंतर किंवा भाजून घेतल्यानंतर साधारणतः 10 ते 12 मिनिटांनंतर माझ्या या शेंगदाण्यांमधून असा खुळखुळ मस्त असा आवाज येतोय। अगदी व्यवस्थित असे हे खरपूस भाजले गेले आहेत, याच्या आवाजावरून लक्षात येतच असेल। हे तयार झालेले शेंगदाणे लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात। ताटात काढताना देखील बघा मस्त असा आवाज येतोय, यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल। आणि हे शेंगदाणे पूर्णतः ताटात काढल्यानंतर घेतलेला पॅन तुम्हाला दाखवते। बघा, याला किती मस्त असं कोटिंग झालेलं होतं, यामुळे आपल्याला जास्त मीठही खराब करण्याची गरज पडली नाही। तयार झालेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर बघूयात तर बघा किती मस्त आणि सहजतेने याची साल निघतीये आणि यावर जरा सुद्धा डाग पडलेला नाहीये। अगदी मस्त असे भट्टीत भाजल्यासारखेच तयार झालेत, तेही अगदी कमी वेळामध्ये। तुम्ही जर कुठे प्रवासाला जात असाल
किंवा मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चुरमुरे खायला हवे असतील तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि लवकरच नवरात्री उत्सवही सुरू होतोय, तर नवरात्रीमध्ये देखील खाण्याकरिता उपवासाकरिता हे शेंगदाणे तुम्ही एकाच वेळेला भरपूर सारे बनवून ठेवू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.